जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होणार आहेत। तर शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचे राज्य सरकारकडून 2,000 आणि केंद्र सरकारकडून 2,000 रुपये मिळणार आहेत। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूबमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत आजच्या ताज्या 20 बातम्या। याआधी तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात ते कमेंटद्वारे नक्की सांगा, म्हणजे तुमच्या जिल्ह्याची कर्जमाफीची यादी आली की आम्ही तुम्हाला लवकर सांगू। तर चला पाहू आजच्या 40 ताज्या बातम्या। राज्यातील शेतकऱ्यांसाठी 7,000 कोटी रुपयांच्या कर्जमाफी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे। या अंतर्गत 22 लाख जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2 लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा होणार असून या संदर्भातील याद्या प्रसिद्ध करण्यास सुरुवात झाली आहे। मुसळधार पावसामुळे पालघर, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। किनारपट्टीच्या भागामध्ये हवामान अतिशय खराब असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा स्पष्ट सल्ला प्रशासनाकडून दिला आहे। तसेच सखल भागात पाणी साचल्यास तातडीने सुरक्षित स्थळे हलवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापक पथने सज्ज ठेवण्यात आले आहेत। कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी आधार ई-KYC केवळ बंधनकारक करण्यात आले असून यासाठी शेतकऱ्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क किंवा पैसे देण्याची गरज नाही। ही संपूर्ण प्रक्रिया शासनाकडून पूर्णपणे मोफत ठेवण्यात आली असून कोणत्याही केंद्रावर फसवणूक होऊ नये म्हणून दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे। शेतजमिनीचे वाद आपसात मिटवण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरणाऱ्या सलोखा योजनेला 1 जानेवारी 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। कौटुंबिक आणि आपसातल्या जमिनीच्या वादामुळे रखडलेले शेतीचे व्यवहार आता या योजनेच्या माध्यमातून सहज आणि कमी खर्चात मिटवता येणार आहेत। जर पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण केले नसते तर देशात पेट्रोलचे दर थेट 125 रुपये प्रति लिटरवर पोहोचले असते, अशी माहिती मोदी सरकारने संसदेत दिली आहे। देशांतर्गत ऊर्जा संरक्षणासाठी आणि इंधनाचे वाढते जागतिक दर नियंत्रण ठेवण्यासाठी पर्यावरणपूरक इथेनॉल वापर धोरण अत्यंत प्रभावी ठरल्याचे सरकारने म्हटले आहे। पुढील 24 तास अत्यंत धोक्याचे असून पुणे, घाटमाथ्यासह नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे नद्यांना पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात गेली आहे। मालेगाव तालुक्यातील 116 सोसायटींमधील 2,782 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळालेला आहे। स्थानिक पातळीवर कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होऊ लागल्याने येथील शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे आणि समाधानकारक वातावरण पाहायला मिळत आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या विविध अर्जावर आता 90 दिवसांच्या आत निर्णय घेणे महसूल मंत्रालयाने बंधनकारक केले आहे। सरकार कार्यालयामध्ये कागदपत्रे आणि पेन्शन किंवा इतर योजनेच्या फाईल्स विनाकारण प्रलंबित राहू नयेत, यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। पुढील 24 तासांमध्ये विदर्भातील विविध भागात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। शेतात तयार झालेली पिके आणि फळबागांच्या या मुसळधार पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे। सुमारे 9 लाख विद्यार्थ्यांना QR कोड युक्त स्मार्ट राशन कार्ड देण्यास सुरुवात केली आहे। या डिजिटल संकेतामुळे धान्य वितरणात पारदर्शकता येणार आहे। जुन्या कागदी रेशन कार्डमधील गोळाबेरीज किंवा गैरव्यवहार टाळण्यासाठी हे हायटेक स्मार्ट कार्ड डिजिटल युगात अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। 1 ऑगस्ट म्हणजेच आज का उद्या राज्यभर वृक्ष लागवड अभियान सुरू झाले आहे। तसेच NCMC कार्डसाठी 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। ते अर्थात अनिवार्य नाही। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या या मोहिमेमध्ये जास्तीत जास्त रोपे लागवड करण्याचे आवाहन केले आहे। या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे, त्यांना नवतरी योजनेचा लाभ मिळणार नाही। यामुळे सुमारे 56 लाख शेतकऱ्यांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। शासनावर पडणारा अतिरिक्त आर्थिक ताळमेळ बसवण्यासाठी एकाच वेळी 2 मोठ्या योजनेचा लाभ एकाच घटनेला देण्याबाबत हे निर्बंध आणले गेले आहेत। कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या 49,250 शेतकऱ्यांची पहिली यादी आज प्रसिद्ध करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरात लवकर जाहीर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली आहे। गावोगावी सोसायटीमध्ये आणि ग्रामपंचायतमध्ये ही पहिली यादी पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी जमू लागली आहे।
माफी होय की KYC राज्यातील पात्र शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. बँक खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा होण्यासाठी आधार प्रमाणीकरण आणि KYC प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. KYC अद्याप प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना महाई सेवा केंद्रावर जाऊन ते त्वरित करावे लागणार आहे. मुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांचे कर्जमाफीवर विधान. राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की सर्व अटी व शर्ती पूर्ण करणारा एकही पात्र शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहणार नाही. 100% पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे. हवामान अंदाज व मुसळधार पावसाचा इशारा. अरबी समुद्रात चक्रवारी वारे सक्रिय झाल्यामुळे हवामान विभागाने राज्यातील 31 जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. ऑरेंज अलर्ट कोणत्या जिल्ह्यांना तर पुणे, रायगड, सातारा, घाटमाता, कोल्हापूर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली, तसेच येलो अलर्ट मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, बीड, परभणी, हिंगोली आणि इतर भाग. PM किसान योजना 24वा हप्ता. PM किसान सन्मान निधी योजनेच्या 24व्या हप्त्याची अधिकृत तारीख अजून घोषित झालेली नाही. मात्र मागील वर्षाचा अंदाज घेत हा हप्ता ऑक्टोबर 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याचे 1,500 रुपये वितरण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अपात्र अर्जाची छाननी पूर्ण झाली असून लवकरच थेट बँकेत खात्यात पैसे जमा होण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. सोयाबीनचे बाजारभाव. राज्यातील मुख्य बाजार समितींमध्ये सोयाबीनच्या दरात क्विंटल मागे सुमारे 100 रुपयाची सुधारणा झाली असून सध्या सोयाबीनचे सरासरी दर 6,850 प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. पीक विमा भरपाई मागणी व उपोषण. जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील शेतकरी संघटनेची आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या 15 दिवसात थकीत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास तीव्र उपोषण करण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे. परीक्षा सुधारणा क्विझने मंजूर. विविध स्पर्धा परीक्षा व शासकीय भरतीतील गैरप्रकार आणि पेपरफुटी रोखण्यासाठी लोकसभेत नवीन परीक्षा सुधारणा विधेयके मंजूर करण्यात आले आहे. या कायद्यानुसार दोषी आढळल्यास 10 वर्षापर्यंतचा कारावास आणि 10 कोटीपर्यंतच्या दंडाची कडक तरतूद करण्यात आली आहे. साखर व गुळाचे बाजारभाव. किरकोळ बाजारात साखरेचे भाव प्रति किलो 47 ते 50 दराने विक्री होत आहे. याशिवाय गुळाच्या दरातही तेजी दिसून येत असून मागणी वाढली आहे. कर्जमाफीचा दुसरा टप्पा. कर्जमाफी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये राज्यातील सुमारे 16,96,000 शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या लाभार्थ्यांची अधिकृत यादी ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध केली जाणार आहे, ज्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी पात्र आहेत. सुमारे 90 लाख पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2,000 रुपयांचा पुढील हप्ता लवकरच जमा होणार आहे. कर्जमाफीचे नवीन निकष जारी. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीच्या अटी व निकषांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आली आहे. या शिथिलतामुळे पूर्वी अपात्र ठरलेले तब्बल 23 लाख अतिरिक्त शेतकरी आता कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत. पीक विमा भरपाईबाबत न्यायालयाचा मोठा दिलासा. पीक विमा भरपाई प्रकरणी विमा कंपनीने दाखल केलेले अपील उच्च न्यायालयाने फेटाळून लावले आहे. न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत विमा कंपनीला पुढील 7 दिवसाच्या आत नुकसान भरपाई वाटप करण्याचे कडक आदेश दिले आहेत. ठिबक व तुषार सिंचनासाठी 90% सबसिडी. शेतीचे आधुनिकीकरण आणि पाणी बचती प्रोत्साहन देण्यासाठी ठिबक व तुषार सिंचन संचावर 90% अनुदान दिले जात आहे. शेतकरी आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. कर्जमाफी मिळेपर्यंत व्याजातून सूट. शासकीय पीक कर्जमाफी योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकार